बदलापूर शहरामध्ये सध्या एक मेसेज जास्त प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि तोच म्हणजे महावितरणाकडनं लोड शेडिंग करण्यात येणार आहे। अर्थातच गेल्या 2 दिवसापूर्वीच मी स्वतः हा लाईव्ह केला होता आपले बदलापूरवरती आणि भरभरून दर्शकांनी 93 कमेंट्स याच्यावरती केलेले आहे। त्यावेळेस आपण सांगितलं होतं की तुमच्या तीव्र अशा कमेंट्स येऊ द्या, महावितरण अधिकाऱ्यांकडे त्या पोहोचू द्या आणि नक्कीच त्याच्यावर काय तोडगा आहे ते आपल्याला आज समजणार आहे। आज आपण महावितरण ऑफिसमध्ये आलेलो आहोत खरवई नाक्यावर खरवईमध्ये आणि जर आपण इथे बघितलं तर आपल्यासोबत आहे ते म्हणजे शिवसेने शाखेचे पदाधिकारी आहे, शिवसेने शाखेचे अधिकारी आपल्यासोबत आहेत सर्वच आणि सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। खरं तर मागणी घेऊन आलेली आहे, तुम्हा सर्वांची मागणी होती ना की लोड शेडिंग का होते आहे, विद्यार्थ्यांच्या 10वीचे पेपर आहेत, महावितरणांना समजत नाही का, तर तीच दखल आज कुठेतरी आपल्या शिवसेने शाखेच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। अनंतजी जवळेकर साहेब आपल्यासोबत आहेत, संपूर्ण माहिती काय आहे जाणून घेऊया। नमस्कार सर। जय महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून बदलापूरमध्ये जे लोड शेडिंगचं वातावरण तयार झालेलं आहे, लोकांच्या मनामध्ये एक भीती तयार झाली आहे, विद्यार्थ्यांच्या मनातही कुठेतरी एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतं की आमच्या अभ्यासावर याचा परिणाम होईल का, आणि अशा अनेक प्रकारच्या खंत आमचे शहर प्रमुख वामन म्हात्रे साहेब यांच्याकडे अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या आणि म्हणून त्यांच्या आदेशाने आम्ही त्या तक्रारींची दखल घेऊन इथे त्याचा जाब मागण्यासाठी एक विनंती करण्यासाठी इथे आलेलो आहोत। आणि आम्ही MSCBचे जे आपले इंजिनियर साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही आत्ताच आमचं निवेदन दिलेलं आहे। त्यांनी थोडंफार क्लिअरही केलं की बाबा आम्ही लोड शेडिंग करणार नाही आहोत, फक्त गरज लागली तरच आम्ही विद्युत पुरवठा खंडित करू, पण तरीही शिवसेना शहर शाखेच्या वतीने आम्ही त्यांना प्रकर्षाने इशारा दिलेला आहे की विनाकारणचा जर लोड शेडिंग असेल, जर लोड शेडिंग केली गेली कुठल्याही प्रकारचा अगोदर 2 तास अगोदर इंटिमेशन न देता, तर त्याच्या विरोधात आम्ही उग्र आंदोलन करू। त्याचबरोबर आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की ज्या कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची सूचना न देता मीटर कट केले जातात, बरेचसे लोक घरात नसतात, सांगितलं जात नाही, ग्राउंडला बिल्डिंग खाली येतात, कर्मचारी मीटर कट करतात आणि निघून जातात। कधी कधी असंही होतं की गेले म्हणजे कधी कधी म्हणण्यापेक्षा आता सध्या हा प्रॉब्लेम होतोय, जानेवारीपासून महावितरणची जी ऑनलाईन व्यवस्था आहे तिचा खेळखंडोबा झालेला आहे। लोक पेड करतायत पैसे, मात्र ऑनलाईन इकडे त्यांच्याकडे रिफ्लेक्शन होत नसल्यामुळं मीटर कटिंग केले जात आहेत, कर्मचारी सांगत नाहीत आणि मग त्याचा भुर्दंड ग्राहकांना होतोय। जेव्हा पुन्हा कनेक्शन करायचं त्यासाठी मग 310 रुपये भरा, सर्व्हिस चार्ज भरा। इथे बदलापूर पासून खरवई एका टोकाला आहे, जाणे येण्यामध्ये ग्राहकांना जो रिक्षाचा खर्च होतो त्यापायी सुद्धा ग्राहक मेटाकुटीला येत आहेत। आमची विनंती अशी असणार आहे की कुठल्याही प्रकारे जर थकबाकी असेल तर किमान एकदा त्या ग्राहकाला समक्ष तुम्ही इंटिमेशन द्या, नोटीस द्या, सूचना द्या आणि मगच मीटर तो कट करावा, अन्यथा करू नये। काय मागणी करण्यात आलेली आहे आणि कसं त्यांच्याकडनं काय विनंती कशी स्वीकारण्यात आली आहे? आज शिवसेना शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। खरं तर मागणी दादांनी सांगितल्याप्रमाणे महावितरणचे जे अधिकारी आहे यांचा जो म्हणजे हा वागण्याची जी पद्धत आहे ती आम्हाला कुठं पटलेली नाही बदलापूरवासियांना। खरं तर अनेक समस्या माझ्या परिसरातून मला आलेल्या आहे, म्हणजे प्रत्येक जणांच्या ह्याच सोयी आहे की MSCBला मला लाईट कटिंग करताना सांगत का नाहीये, जेव्हा ते लाईट कट करताय तर ते आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती देत नाही। परंतु आता अजून एक नवीन विषय त्यांचा लोड सेटिंगचा, त्यांच्याच माध्यमातून कुठेतरी मेसेज फिरवण्यात आला होता की लोड सेटिंग वगैरे आहे, परंतु तो लोड सेटिंग नाही तर कुठेतरी त्यांचं कार्यशाळा सुरू आहे येत्या काळासाठी की तेव्हा काही त्रास होऊ नये। परंतु आमचं त्यांना हेच मागणी होती की एवढे मीडिया माध्यम आहे, आमच्या बदलापूर शहरामध्ये 47 नगरसेवक आहे, यांना आपण माहिती द्यावी। हे लोकप्रतिनिधी काय करतील, आपल्या आपल्या परिसरामध्ये लोकांना माहिती देईन की आता लाईट किती वेळ कट केलेली आहे, किती वेळ त्यांचं कार्य चालणार आहे। यामुळे काय होतं, लोकांना दिलासा मिळेल। समजा आता 10वीचे पेपर आहे, आता 10वीच्या पेपरमध्ये मुलांना एवढ्या हीटमध्ये अभ्यास करता येत नाही, कुठेतरी फॅनची गरज पडते। प्रत्येकाच्या घरी इन्व्हर्टर असेल, मला वाटत नाही शक्य असेल प्रत्येकाच्या घरामध्ये इन्व्हर्टर असेलच। काही बदलापूर शहरामध्ये नोकरदार वर्ग आहे त्यांना होणारा त्रास हा MSCBने लक्षात घेऊन त्वरित त्यांना न्याय द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा केलेली आहे। पत्राद्वारे त्यांना व्यवहार केलेला आहे की आम्हाला जे त्रास होत आहे बदलापूरवासियांना तो त्वरित याच्यात न्याय देण्यात यावे। जर असं झालं नाही तर शिवसेना स्टाईलने त्यांना आम्ही पुन्हा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी येऊ अशी त्यांना आशा कल्पना आम्ही दिलेली। ते जरी आम्हाला कुठली कल्पना देत नसले, आमचं कर्तव्य आम्ही त्यांना कल्पना देऊन चाललेलो आहे की पुढच्या वेळेस आम्हाला या ठिकाणी
तुमचा कुठल्या तरी वेगळ्या कारणानिमित्त सत्कार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. धन्यवाद. काय बोलाल? जय महाराष्ट्र. शहर प्रमुख आमचे वामनदादा म्हात्रे यांच्या आदेशानुसार हे सगळं शिष्टमंडळ आज महावितरणच्या कार्यालयामध्ये आलेलं आहे. बाकीचं तर सगळ्या गोष्टी जवळकर साहेबांनी आणि सुधामानांनी सांगितल्याच. माझं एवढंच म्हणणं आहे की आता जे अचानक शटडाऊन होतं किंवा अचानक लाईट जाते, तर ही अचानक लाईट गेलेली एक वेळ समजू शकतो, पण बऱ्याचदा ती 2-2, 3-3 तास लाईट जाते आणि कुठलीही पूर्वसूचना नसते. तर अशा वेळेला नागरिकांना नेमकं संभ्रम निर्माण होतो की लाईट कधी येणार आणि पुढच्या गोष्टी त्यांची कामं अडवून जातात. आज बदलापूर शहरामध्ये इतके मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, पण तिथे सुद्धा त्यांचा बॅकअप कमी पडेल इतक्या प्रमाणात लाईट जाते. मग तिथे असलेले रुग्ण आहेत, तिथे असलेल्या सोयीसुविधा आहेत, त्या सगळ्या कोलमडून जातात. आज कालच पोलीस स्टेशनमधून सिनियर PI साहेबांनी मीडियासमोर सांगितलं की त्यांचंही कामकाज, प्रशासकीय कामकाज त्यांचं ठप्प पडलं होतं. कितीतरी लोकांची गर्दी झाली होती. कम्प्युटर्सचा बॅकअप कमी झाल्यामुळे विनाकारण तिथे त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं. म्हणजे प्रत्येक आस्थापनेला त्याचा त्रास होतो, व्यक्तिगत नागरिकांना त्रास होतो. तर महावितरणने ही कामं जी आहेत ना, ती जेव्हा लोडचं मागणी कमी असते, मग थंडीच्या दिवसामध्ये ही कामं उरकून घ्यावीत. आता त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आता त्याचं अप्रुव्हल आलं किंवा मंजुरी आली किंवा आता आमच्या हातात ते साधनं आली आणि मग आम्ही आता कामं करतोय, तर ती लवकरात लवकर यावीत. ह्याच्यासाठी त्यांना काही अडचण येत असेल तर ती शहरामध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष, आपले आमदार, खासदार आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी मागणी करावी, जेणेकरून त्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून त्यांना वेळेत उपलब्ध साधनं होतील आणि लोड शेडिंग करायची वेळ येणार नाही. त्याचबरोबर अचानक जे विदाऊट इंटिमेशन वीज मीटर कट केलं जातं, कनेक्शन कट केलं जातं, ते केलं जाऊ नये. आता बिलाबरोबर मेसेजही येतो की 15 दिवस तुम्हाला मुदत देण्यात येत आहे, त्याच्या आत तुम्ही बिल भरलं पाहिजे. पण बऱ्याचदा असं होतं की मेसेज तो लोक रीड करत नाहीत किंवा तो स्किप होऊन जातो. आणि जी तुम्ही अचानक लाईट बंद करणार आहात, तर तुमच्या महावितरणच्या लेटर हेडवरती ते इंटिमेशन जाऊ देत. कुठला तरी व्हॉट्सअपला टेक्स्ट मेसेज येतो की आज इतक्या वाजता ह्या वार्डामध्ये लाईट जाणार आहे, त्या टेक्स्ट मेसेजला काही अर्थ नाहीये. सुप्रीम कोर्ट सुद्धा सांगते की व्हॉट्सअप चालेल, पण कधी तुमच्या अधिकृत पत्रावर असेल तर. कुणीतरी मी मेसेज टाईप केला आणि मी व्हायरल केला, मी कुणी अथॉरिटी आहे का मेसेज टाईप करणारा? मग नगरसेवक किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा अथॉरिटी नाही आहेत की ते मेसेज व्हायरल करतील. लक्षात घ्या. आणि त्याच्यातून सुद्धा काही दुर्घटना घडली तर कोण जबाबदार त्याला? त्यापेक्षा महावितरणने त्यांच्या लेटरवर त्यांच्या इंजिनियरच्या सही शिक्क्यानेशी एक पत्र व्हायरल करावं, ते लोकप्रतिनिधींना द्यावं, लोकप्रतिनिधी त्यांच्या वार्डात ते पत्र व्हायरल करतील. असेच टेक्स्ट मेसेज व्हायरल करून काही उपयोग नाहीये. तर ह्या रीतसर तो जो वीज अधिनियम 2003 आहे, 2005 आहे, या तरतुदीप्रमाणे महावितरणने काम करावं. आणि ते जर त्यांना जमत नसेल तर मग आम्हाला लोकांना अवेअर करावं लागेल की शहरी भागामध्ये दर तासाला 50 रुपये दंड महावितरणने ग्राहकांना द्यायचा आहे. जर पूर्वसूचना लाईट न देता लाईट गेली तर मग आम्ही लोकांना आवाहन करू की तुमच्या परिसरात जर लाईट गेली पूर्वसूचना न देता, तर सगळ्यांनी क्लेम करा 50 रुपयेप्रमाणे. मग लाख लोक असू दे, 2 लाख ग्राहक असू दे, एकाच वेळेला सगळ्यांनी एवढा मोठा क्लेम केल्यानंतर महावितरण बघूया खडबडून त्यावेळेला तरी जागा होतं का, हे आम्हाला करावं लागेल. हे मी आता मुख्य अभियंत्याच्या समोर, त्यांच्या समोर मी तुम्हाला सांगतो. अगदी बरोबर बोललात सर. अशीच एक कमेंटही आपल्याला आपल्या लाईव्हच्या मध्ये आली होती की 50 रुपयेप्रमाणे दंड हा आकारण्यात येतो. बरोबर, अगदी बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सुद्धा नक्की सांगा. आपण महावितरण ऑफिसमध्ये जाऊत. आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया आणि त्यानंतर लाईव्ह बघत राहा, कारण स्त्री शक्ती इथे आहे आपल्यासोबत, त्यांचे मत घेणार आहोत आपण. नमस्कार साहेब. नमस्कार. काय बोलाल, जो मेसेज व्हायरल होतो आहे, पहिले त्याची सत्यता काय आहे ते सांगा, आणि त्यानंतर नागरिकांना जी गैरसोय होते आहे ती कशा प्रमाणात थांबवण्यात येणार आहे ते सुद्धा. नमस्कार, मी आनंद काटकर, कार्यकारी अभियंता, बदलापूर विभाग. प्रथमतः मी क्लिअर करतो, जो मेसेज कोणता व्हायरल झाला मी वाचलेला नाही तो, पण एक क्लिअर करतो की बदलापूर शहरात कोणत्याही प्रकारचं भारनियमन सध्या तरी चालू नाही आहे. सध्या आपण मागच्या वर्षी जे एप्रिल आणि मेमध्ये आपल्याला भारनियमनाचा सामना करावा लागला होता, त्यासाठी आपल्या आनंदनगर येथे 50 MVचे 3 पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्याची कॅपॅसिटी काही जास्त लोड झाल्यामुळे आपल्याला मागच्या वर्षी भारनियमन करावं लागलं होतं. त्याच्यामुळे आपण 50 MVचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलून त्या ठिकाणी 100 MVचा पॉवर ट्रान्सफॉर्मर करतोय. त्या कामासाठी आपल्याला जवळपास 8 दिवस वेळ लागला. हे काम आपण 12 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत करणार आहोत. या दरम्यान आपल्याला आनंदनगर येथून जो वीज पुरवठा बदलापूर शहरासाठी होत होता, त्या वाहिन्या आपण अंबरनाथला स्थलांतरित केलेल्या आहेत. त्या कामासाठी आपण 2 दिवस एक 4-4 तास वीज पुरवठा बंद केला होता आणि ते काम पूर्ण करून आपण आपला बदलापूर शहराचा वीज पुरवठा हा मोरिवली सबस्टेशन म्हणजेच अंबरनाथला स्थलांतरित केला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या 8 दिवसात कोणत्याही प्रकारचं भारनियमन बदलापूर शहरात होणार नाही. काही तांत्रिक कारणामुळे किंवा काही फॉल्ट झाला तरच म्हणजे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, पण भारनियमन हा प्रकार बदलापूर शहरात राहणार नाही.
हे मी महावितरणच्या वतीने क्लिअर करतो. आता सध्या देखील काही परिसरांमध्ये लाईट गेलेली आहे सध्या कुठं गेली मला भरपूर ठिकाणी, आणि काल सुद्धा आम्ही जेव्हा नाही, लाईव्ह केला आज त्यावेळेला सकाळी 5 मिनिट आपण बंद केला होता. 5 मिनिटासाठी फक्त, जास्त वेळ नव्हता केला. आता सध्या तर कुठंच बंद नाही. बंद मला आणि 2 दिवसापूर्वी खरवई झालं, त्याचबरोबर आनंद नगर सकाळी 9 वाजेपासून लाईट गेलेली, ती 5-5:30 ला सुद्धा लाईट नव्हती आली. कालच्या दिवशी 9:30 वाजता बंद केला होता आपण. तेच सांगतो तुम्हाला मी. अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं, आपण परवा दिवशी म्हणजे संध्याकाळी 5 वाजता बंद केला होता. तो 9:30 वाजता काम संपलं आमचं, आणि काल परत उरलेलं काम आम्ही पूर्ण केलं. नागरिकांकडनं एक विनंती आहे की जी लाईट बंद करतात ती दुपारच्या वेळेत केली तर चालेल, परंतु अक्षरशः रात्रीच्या वेळेस तरी लाईट असायला परवा दिवशी आम्हाला म्हणजे दिवसभर काम चाललं आमचं, आणि ज्यावेळेस जोडायची होती लाईन आम्हाला त्यावेळेस आम्ही बंद केला होता. आता नाही होणार. आता नाही होणार. थँक्यू सो मच. तर आता अर्थातच स्त्री शक्ती सोबतही आपण बोलूया. जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त लाईटीची गरज आणि वैतागलेले असतात ते म्हणजे महिला, माझ्यासारखेच पकडून घ्या. कारण लाईट नसल्यावरती सगळ्यात जास्त चिडचिड होते, आपल्याला घरात राहावं लागतं, सगळे कामं चालत नाही, मिक्सर चालत नाही, आणि आता वाटा नाहीये इथे मसाला वाटायला. मॅडम काय बोलाल, इथून सुरू करूया आपण. मॅम काय बोलाल, आज कशी मागणी केली आहे, सगळ्यात जास्त काय वैताग आलेला ते सांगा लाईट नसल्यावर. जय महाराष्ट्र. पहिलं तर आता जसं सरांनी सांगितलं की ते 50 वॅटचा ट्रान्सफॉर्मेटर जो बदलून 100 वॅटचा करणार आहे. तर मला हे म्हणायचं आहे की आताच तुम्हाला ही कालावधी का सापडली. इतका उन्हाळा चालू आहे, अक्षरशः 42 डिग्री सेल्सिअस आताचा उन्हाळा आहे. सो ह्याने सगळ्यांना प्रॉब्लेम होतोय, आणि 10वीच्या व इतर मुलांच्या पण परीक्षा चालू आहेत. तर मग आता हा निर्णय घेणं योग्य आहे का? नाही, अक्षरशः नाही. कारण सगळ्यांना ह्याचा त्रास होतोय, स्पेशली महिलांना त्रास होतो. कारण पुरुष मंडळी मोस्ट ऑफ सगळे कामाला जातात, बट मोस्ट ऑफ लेडीज सगळ्या काम करतात, घरी असतात, कंटिन्यू जेवण आणि बनवतात. तर त्या ह्याच्यात पण आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. तर प्लीज सर, तुम्ही आमची मागणी स्वीकारावी, आणि हा जो तुम्ही ही कालावधी घेतला ती तुम्ही अक्षरशः डिसेंबर जानेवारीमध्ये पण करू शकला असतात, जेव्हा थंडीचं वातावरण असतं, तर कोणाला इतका प्रॉब्लेम झाला नसता. पण ह्या वातावरणात आम्हाला खरंच खूप प्रॉब्लेम होणार आहे. इतक्या छान नम्रपणे आपल्या एक्झिक्युटिव्ह साहेबांना इथे मागणी येत आहे, विनंती येत आहे. खरंच आता असं वाटत नाही बदलापूरकरांना कधी त्रास होणार आहे. मॅडम काय बोलाल, पुढे येऊया थोडंसं आपण आम्ही जय महाराष्ट्र, आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या इथे आलेले आहोत इथे निवेदन द्यायला सरांना. आणि सरांनी आम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. त्यांनी सांगितलंय की लोडशेडिंग होणारच नाहीये, म्हणून बदलापूरकरांना आता सुटकेचा श्वास घ्यायला हरकत नाहीये, कारण आपलं लोडशेडिंग होणार नाहीये. आणि जरी 1-2-3 तास जरी झालं काही तांत्रिक कारणामुळे, तर आपल्याला आधी सर इंटिमेट करतील असं सरांनी सांगितलेलं आहे. आपल्या नगरसेवकांना सांगितलं जाईल, आणि तो जो मेसेज आहे तो सगळीकडे व्हायरल केला जाईल. तर आपल्या ज्या महिला आहेत, महिला वर्ग आहे आणि मुलं आहेत, मेन म्हणजे वयस्कर जे आहेत, जे खूप जास्त आता गरमी सुरू होणार आहे, तर त्यांना जे आहे ते जरा त्यांना बरं वाटेल त्या गोष्टींनी, की त्यांना पुढचं प्रोव्हिजन करता येईल असं. काय बोलणार ना. जय महाराष्ट्र. आम्ही आज शिवसेना शाखेतर्फे सरांकडे आम्ही मागणी टाकायला आलेलो आहोत. कारण लोड शेडिंग कधी करताना आमच्या मी आप्यावडी एरियामध्ये राहते, तर दिवशी अक्षरशः 2:30 वाजता जी लाईट गेली ते सकाळी 7:30ला लाईट दिलेली. कारण मला माझी रिक्वेस्ट हीच आहे की रात्रीच्या वेळेला प्लीज लोड शेडिंग नका करू. कारण लोक इतक्या लांबून मुंबईपासून म्हणजे बदलापूर ते मुंबई हा प्रवास करतात, तर रात्री त्यांची झोप मोडून प्रत्यक्ष जण मला जेवढा त्रास झाला ना, तर मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाला त्रास होतो. त्यामुळे माझी मनापासून विनंती आहे की रात्रीचं प्लीज लाईट नका काढू. दिवसा किंवा सकाळी केलं तर काही वाटत नाही, पण रात्रीचा मला जो मी त्या दिवशी तो त्रास काढलेला आहे ना, कारण ते माझ्या मनापासून मी विनंती करते. कारण खूप लोक म्हणजे नोकरीदार वर्ग आहे ना, ते सकाळी एवढे पहाटे सगळ्यांची मूड सगळ्यांचंच म्हणजे पूर्ण शेड्यूलच पूर्ण चेंज होऊन जातो. यामुळे प्लीज रात्रीची लाईट नका काढू, माझी ही विनंती. थँक्यू. आज खरंच खूप छान वाटतंय, कारण कमेंटमध्ये एक कमेंट आपल्याला हीच आलेली आहे की रात्री नको लाईट घालवा, तुम्ही दुपारी चालेल आपल्याला. आणि तेच आपल्या मनातले प्रश्न आज इथे स्त्री शक्ती घेऊन आलेले आहेत. काय सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र करते. शिवसेना वामनदादा मार्फत आम्ही इकडे लोकप्रतिनिधी सगळे आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो आहोत. त्या निवेदनाची दखल घ्यावी साहेबांनी, ही नम्र विनंती करते. कारण नागरिक जेव्हा बिल भरत नाहीत तेव्हा लगेच ऍक्शन घेतली जाते, पण आम्ही जेव्हा निवेदन देतो त्याच्यात सुद्धा दखल घ्यावी एवढीच विनंती करते मी. तर तुम्हाला काय वाटतं, एवढ्या नम्रपणे आपण इथे आलेलो आहोत, आणि जसं की आपल्याला बोलण्यात आलं होतं प्रिय ग्राहकांनो, तर आज तेवढ्याच प्रिय शब्दांमध्ये आपण महावितरण साहेबांकडे विनंती केलेली आहे. आणि अशीच मागणी करूया आपले बदलापूर या 1 लाख दर्शक संख्या असलेल्या सगळ्या 1 लाख दर्शकांकडनं की आमची मागणी स्वीकार करावी.
आणि लाईट जी आहे ती दुपारी गेली तर चालेल, पण नाहीच गेली तर खूप बरं होईल. नाहीच जायला पाहिजे, बरोबर ना? अगदी बरोबर. म्हणून बदलापूर शहराची ओळख आहे साहेब. हा. गावातील ठिकाणी एक अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेले आहात. सांस्कृतिक शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत तुम्ही आज कार्य करत आहात. परंतु या शहरामध्ये नोकरदार वर्ग हा जास्त मोठ्या संख्येने आहे अगदी बरोबर. आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी राहताय. सर, तुमच्या घरी इन्व्हर्टर असेल, आमच्या बदलापूरमध्ये असेल सर. तुम्ही अभियंता आहात सर, मोठ्या पदावर आहात, इन्व्हर्टर असाल त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु 80% बदलापूरमध्ये हा नोकरदार वर्ग आहे सर. याला त्रास होतोय. हा त्रास कुठेतरी थांबवावा अशी तुम्हाला विनंती करतो. सर, आम्ही शिवसेनेवाले आहोत. आम्ही तुम्हाला पहिले विनंती करून चाललेलो आहोत. हा जे मागणं तुमच्याकडे मागितलेलं आहे सर, या योग्य मागण्या आहेत. न सांगता लाईट कट करणे, न सांगता लोड शेडिंग करणे, न सांगता ते मीटर कट करून नेणे, या सर्व गोष्टी सर आपण एक सामान्य माणूस म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे. असं जर झालं नाही सर, तर बदलापूर शहरामध्ये 10वीचे पेपर, बदलापूरच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10वीचे पेपर सुरू होत आहे सर. येत्या काळामध्ये उष्णता वाढणार आहे. लहान लहान लेकरं घरामध्ये, जर त्यांच्या जीवाभावाला काय झालं त्याची जबाबदारी MSCB स्वीकारेल का? वृद्ध पोलीस स्टेशन सारख्या ठिकाणी जिथं त्यांना कार्य करायचं असतं त्या ठिकाणी का लाईट नव्हती, तर उद्या जर काही बरं वाईट झालं तर MSCB त्याची जबाबदारी घेईल का? सर, क्षमा असावी, अजून 2 प्रश्न नागरिकांकडून आलेले आहेत की उन्हाळ्यानंतर बिल पण खूप येतं. नाही, ते कसं असतं माहिती का, आता उन्हाळ्यानंतर ते मीटर माझ्या मते ते रनिंगवर असतं आणि एप्रिल मेचं बिल आपल्याला जून जुलैमध्ये येतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर जुलै ऑगस्टला जर बिल आलं असेल तर ते आपण पुढचं कंप्लीट करू शकतो. ऑनलाईन जे आहेत, ऑनलाईन जसं की सांगितलं की बिल भरलं तर ग्राहकाने तरी त्यांना सध्या भरले नाही जात. महावितरणच्या बरोबर. ऑनलाईन सिस्टम मध्ये थोडा काम गोंधळ नाही. आहेच. अनेक तक्रारी येत आहेत. आमच्याकडे अनेक ग्राहकांनी संपर्क साधलेला आहे की आम्ही तर बिल भरले आणि MSCBचे कर्मचारी येऊन मीटर कट करून गेलेले आहेत. आता त्या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे आणि साहेबांनी ठामपणे उत्तर दिले की इथून पुढे हा त्रास आम्ही ग्राहकांना होऊ देणार नाही. अपेक्षा हीच आहे. जय महाराष्ट्र. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह 1 लाख दर्शक संख्या असलेली तुमची वाहिनी जी तुमच्यासाठी काम करते. आशा करतो की आज शिवसेना शाखेच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. तर भरभरून अशा कमेंट करा. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.